नमस्कार मुलांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे गणित। तर पहा मुलांनो, आपलं जे 16वा चॅप्टर आहे पृष्ठफळ व घनफळ, हे जे चॅप्टर आहे ते आपण विविध उदाहरणाच्या सहाय्याने इथे अभ्यासणार आहोत आणि त्याचे सूत्र देखील आपण समजून घेणार आहोत आणि त्या सूत्रानुसारच आपण दिलेले जे उदाहरण आहे ते इथे सोडवणार आहोत। तर पहा मुलांनो, त्याचा ह्या पृष्ठफळ व घनफळ या पाठामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, तर आपल्याला पृष्ठफळ व घनफळ या पाठामध्ये आपल्याला सगळ्यात आधी इष्टिकाचिती म्हणजे काय हे आपल्याला विविध उदाहरणाद्वारे आपल्याला अभ्यासायचं आहे। तसेच घन व द्रव्य यांचे घनफळ, त्याचे एकक, वृत्तचित्तीचे घनफळ, वृत्तचित्तीचे पृष्ठफळ, त्यावर आधारित उदाहरणे, तसेच आयलरचे सूत्रसुद्धा, आयलरचे जे सूत्र आहे ते देखील आपल्याला या पाठामध्ये समजून घ्यायचं आहे। बघा, आपला जो पाठ आहे पृष्ठफळ व घनफळ या पाठामध्ये आपल्याला ह्या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे आणि सूत्रांद्वारे ह्या दिलेले जे घटक आहे त्याचे आपल्याला जे काही उदाहरणे दिले जातील, सूत्रांद्वारे आपल्याला काय करायचे आहे ते विविध उदाहरणे जे आहे ते आपल्याला सोडून घ्यायचे आहेत। चला मग मुलांना सुरुवात करूया ते जे दिलेले उदाहरण आहे ते सोडवण्यासाठी। सगळ्यात आधी बघा, आपल्याला इथे काय दिलेलं आहे, तर इथे एक बॉक्स आपल्याला दिलेला आहे, त्यालाच काय म्हणतात तर पहा, इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ। आता इष्टिकाचितीचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते आपण इथे पाहू शकतो की बरोबर काय आहे, 2 कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी गुणिले लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची, हे आपल्याला काय दिसत आहे तर एक घन आहे आणि त्या घनाचे आपल्याला पृष्ठफळ हे काढायचे आहे। म्हणून आपल्याला काय दिलेलं आहे की हे सूत्र जे आहे ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे आणि घनाचे एकूण पृष्ठफळ किती आहे, 6l वर्ग। घनाचे एकूण पृष्ठफळ आहे 6l वर्ग। मग आपल्याला हे माहिती आहे की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, तसेच 1 चौरस मीटर बरोबर 100 गुणिले 100 चौरस सेंटीमीटर बरोबर 10,000 चौरस सेंटीमीटर, म्हणजे 10⁴ चौरस सेंटीमीटर, हे आपण अभ्यासलेलं आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे। म्हणून आपल्याला इथे ह्या घटकांची माहिती असायला हवी। तसेच 1 सेंटीमीटर बरोबर किती तर 10 सेंटीमीटर आणि 1 चौरस सेंटीमीटर बरोबर 10 गुणिले 10 चौरस मिमी, मिमी म्हणजेच काय मुलांनो तर 10 गुणिले 10 चौरस मिमी म्हणजे चौरस मिलीमीटर बरोबर किती तर 100 चौरस मिलीमीटर। म्हणून आपल्याला इथे सांगितलेलं आहे 10 वर्ग चौरस मिलीमीटर। ही जी संख्या आहे, हे जे सूत्र आहे ते आपल्याला माहीत आहे की, तर पहा मुलांना, इथे आपण पाहू शकतो की इष्टिकाचिती घन आणि वृत्तचिती हे त्रिमितीय आकार, तसेच आपल्याला हे जे 3 इथे आकृत्या दिलेल्या आहे त्यामध्ये आहे इष्टिकाचिती, तसेच घन, वृत्तचिती आणि त्रिमितीय आकार म्हणजेच घनाकृती असतात। त्या घनाकृती अवकाशातील जागा व्यापतात। घनाकृती अवकाशातील व्यापलेल्या जागेचे माप म्हणजेच काय तर घनाकृतीचे काय असते, घनफळ असते। त्याचे सूत्र देखील आपण इथे पाहणार आहोत आणि त्या सूत्रानुसार इथे आपल्याला जे काही घनफळ म्हणजे घनाकृती दिलेले आहे त्यामध्ये जे काही इथे जागा व्यापली जाते त्यालाच काय म्हणतात तर घनाकृतीचे घनफळ असे म्हटले जाते। आपण दिलेल्या ह्या आकृतीवरून पाहू शकतो की आकृतीमध्ये आपल्याला दिलेलं आहे की ह्या वस्तू ज्या आहेत त्या काय करतात तर जागा व्यापत असतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर घनाकृतीचे घनफळ असे म्हटलेले आहे। हे आपण या आकृत्याद्वारे पाहिलेलं आहे। तसेच इथे आपण पाहू शकतो की प्रत्येक मधील घनाची जी प्रत्येक बाजू आहे, हा जो घन आपल्याला इथे दिलेला आहे त्याची जी प्रत्येक बाजू आहे ती 1 सेंटीमीटरची असते। मग या घनाने व्यापलेली जी जागा आहे ते घनफळ मापनाचे एक प्रमाणित काय असतं तर एकक असतं। म्हणून 1 घन सेंटीमीटर थोडक्यात काय तर 1 घ सेमी, घ सेमी म्हणजेच काय की घन सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटरचा घन असे आपण
लिहितो. हा काय दिसतो आपल्याला, तर एक घन आहे आणि त्याचं माप आपल्याला दिलेलं आहे. आता प्रत्येक बाजू 1 सेंटीमीटर असेल तर त्याचे बरेच घन आपल्याला इथे मिळतात, जे आकृतीद्वारे आपण इथे पाहू शकतो. हे काय आहे, तर घनाकृतीचे बरेच घन आपल्याला इथे मिळत आहे. ही जी लांबी आहे ती आहे 1 सेंटीमीटर आणि हे आपल्याला थोडक्यात इथे बरेच घन जे आहे ते आपल्याला इथे दिलेले आहे. जसे की आपण बघू शकतो आकृतीत दाखवल्याप्रमाणे 6 घन एकमेकांना चिकटून आहे. बघा 1 2 3 4 5 6 हे 6 घन एकमेकांच्या बाजूने येत आहेत. ते एकमेकांना कसे आहेत, तर लगत आहेत. एका इष्टिका चिती त्यामुळे काय होणार आहे, तर तयार होणार आहे. म्हणून या इष्टिका चितीची लांबी किती आहे, तर 3 सेंटीमीटर. ही बघा जी इष्टिका चितीची लांबी आहे ती किती दिलेली आहे, 3 सेंटीमीटर. मग रुंदी जी आहे ते दिलेली आहे 2 सेंटीमीटर व उंची दिलेली आहे 1 सेंटीमीटर. आपण या घनाकृतीमध्ये ती पाहिलेली आहे की त्याची लांबी, रुंदी आणि उंची ही दिलेली आहे. तसेच आपण पाहू शकतो की 1 सेंटीमीटर बाजू असलेले 6 घन मिळून ती इष्टिका चिती तयार झालेली आहे. आता इथे या आकृतीमध्ये आपण बघू शकतो ही इष्टिका चिती जी आहे ती कशी तयार झालेली आहे, तर 6 घन एकत्र येऊन ही इष्टिका चिती तयार झालेली आहे. मग या इष्टिका चितीचे जे घनफळ आहे ते आपण पाहणार आहोत की 3 गुणिले 2 गुणिले 1 बरोबर किती, तर बरोबर 6 घन सेंटीमीटर. हे आकृती जी आहे इथे आपल्याला मिळत आहे. म्हणजे 6 घन एकत्र येऊन इष्टिका चिती जी आहे ती तयार झालेली आहे. मग शेजारील इष्टिका चितीची लांबी किती आहे, तर ही 3 सेंटीमीटर आहे. रुंदी जी आहे ती 2 सेंटीमीटर आहे आणि उंची जी आहे ती देखील 2 सेंटीमीटर आहे. मग या इष्टिका चितीमधील 1 घन सेंटीमीटर घनफळ असलेले कसे आपण लिहिणार आहोत, बघा 3 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर त्याचं घन किती आहे, 12 घन आहेत. म्हणून इष्टिका चितीचे घनफळ किती आहे, तर 12 घन सेंटीमीटर एवढे आहे. म्हणून यावरून इष्टिका चितीचे जे घनफळ आहे ते आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. हे आपल्याला सूत्र मिळत आहे इष्टिका चितीचे घनफळाचे. मग लांबीसाठी आपल्याला माहिती आहे की एल वापरतात, रुंदीसाठी बी आणि उंचीसाठी एच ही अक्षरे वापरली जातात. म्हणून इष्टिका चितीचे जे घनफळ आहे ते लांबी गुणिले रुंदी गुणिले काय, तर उंची. हे आपण ह्या आकृतीद्वारे बघितलेलं आहे. आता आपण इथे पाहू शकतो शेजारील आकृतीमध्ये 1 घन सेंटीमीटर घनफळ असलेले 8 घन एकमेकांना चिकटून ठेवले आहेत. आता इथे किती घन आहेत, टोटल 8 घन आहेत एकमेकांना चिकटून ठेवलेले आहे. त्यामुळे मिळणारी घनाकृती जी आहे ती ही बाजू 2 सेंटीमीटर असलेलं काय आहे, तर घन आहे. म्हणून या घनाचे घनफळ कसे असणार आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 2चा घन. मग यावरून घनाची जी बाजू आहे एल असेल तर घनाचे जे घनफळ आहे ते कसे असणार आहे, तर एल गुणिले एल बरोबर एलचा घन असे असणार आहे. मग द्रव्याचे जे घनफळ आहे ते आपण इथे बघितलेले आहे. ते आहे द्रव्याचे आकारमान म्हणजेच द्रव्याचे घनफळ होईल. मग द्रव्याचे आकारमान मोजण्यासाठी मिलीलीटर आणि लिटर ही एकके वापरतात. कुठली द्रव्याचे आकारमान कशाने वापरतात, तर मिलीलीटर आणि लिटर या मापकाने ती मोजली जातात. मग आपण इथे घनफळ पाहू शकतो. सोबतच्या आकृतीमध्ये काय आहे, तर 10 सेंटीमीटर बाजू असलेला एक पोकळ घन आहे. कसा आहे, तर हा एक पोकळ घन आहे. याचे जे घनफळ आहे 10 गुणिले 10 गुणिले 10 बरोबर किती, तर 1000 घन सेंटीमीटर. म्हणून हा घन पाण्याने जर आपण भरला तर त्यातील पाण्याचे आकारमान म्हणजेच घनफळ 1000 घन सेंटीमीटर असणार आहे. मग या आकारमानालाच काय म्हणतात, तर 1 लिटर असे आपण त्याला म्हणणार आहोत. किती, 1 लिटर असे आपण त्याला म्हणू. मग 1 लिटर बरोबर किती, तर 1000 मिलीलीटर हे आपल्याला माहीत आहे. मग आपण इथे पाहू शकतो 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1000 मिलीलीटर. तसेच यावरून 1 घन सेंटीमीटर बरोबर किती येणार आहे, 1 मिलीलीटर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर आपण इथे पाहू शकतो 1 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनामध्ये मावणाऱ्या पाण्याचे आकारमान किती आहे, तर 1 मिली आहे. हे या घनामध्ये किती मिलीलीटर पाणी साठू शकतं, तर 1 मिलीलीटर एवढं पाणी या घनामध्ये साठू शकतं, जे आपण या आकृतीमध्ये पाहिलेलं आहे. मग आता आपण बघू शकतो की 1 सेंटीमीटर बाजू असलेल्या
घनामध्ये मावणारे जे पाणी आहे ते किती असते तर 1 मिलीलिटर असते. आता विविध उदाहरणाच्या आधारे देखील आपण काय करणार आहोत तर जे पृष्ठफळ व घनफळ आहे ते पुढील उदाहरणाच्या आधारे देखील आपण समजून घेणार आहोत. तर बघा पुढील जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न असा आहे की इष्टिका चिती आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची लांबी 1 मीटर, रुंदी 40 सेंटीमीटर व उंची 50 सेंटीमीटर आहे. तर त्या पेटीत किती लिटर पाणी मावेल ते काढा. आता ही एक पेटी आहे, मासे ठेवण्याची जी काही पेटी आहे ती ही एक पेटी आहे. मग आपल्याला इथे विचारलेलं आहे की इष्टिका चिती आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची जी लांबी आहे ती 1 मीटर आहे आणि रुंदीसुद्धा दिलेली आहे 40 सेंटीमीटर आणि उंचीसुद्धा दिलेली आहे 50 सेंटीमीटर. मग त्या पेटीमध्ये आपल्याला किती लिटर पाणी मावेल ते सांगायचं आहे. म्हणून बघा ते आपण पुढील प्रमाणे सांगितलेलं आहे की ह्या पेटीमध्ये किती लिटर पाणी मावणार आहे. आपल्याला सगळी माहिती इथे दिलेली आहे, फक्त ह्या पेटीमध्ये पाणी किती मावणार आहे त्याची उकल आपण इथे करून घेऊया. तर बघा त्याची उकल आपण इथे करून घेतलेली आहे की पेटीमध्ये मावणाऱ्या पाण्याचे घनफळ त्या पेटीच्या घनफळा एवढे असेल. साहजिकच आहे, तेवढे पाणी म्हणजे पेटीची लांबी किती आहे 1 मीटर आहे आणि 100 सेंटीमीटर, रुंदी 40 सेंटीमीटर व उंची किती आहे 50 सेंटीमीटर एवढी आहे. मग ही माहिती आपल्याला उदाहरणाद्वारे कळालेली आहे. तर पेटीचे जे घनफळ आहे ते आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे आहे. मग आपण त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे तर किमती टाकून घेतलेल्या आहे. 100 गुणिले 40 गुणिले 50 बरोबर किती होतात तर 2 लाख घन सेंटीमीटर होतात, म्हणजे घन सेंटीमीटर. मग 2 लाख घन सेंटीमीटर बरोबर 2 लाख छेद 1000. मग हे 3 शून्य आपण कट केलेले आहे, मिळालेले किती आहे आपल्याला 200 लिटर. तर 1000 घन सेंटीमीटर बरोबर किती तर 1 लिटर. म्हणून पेटीमध्ये 200 लिटर पाणी आपण भरू शकतो. किती लिटर 200 लिटर पाणी आपण भरू शकतो. आता पुढील जे उदाहरण आहे त्याद्वारे देखील आपण सिद्ध करू शकतो की इष्टिका चिती आकाराच्या गोदामाची लांबी जी आहे ती आहे 6 मीटर, रुंदी आहे 4 मीटर आणि उंची जी आहे ती देखील दिलेली आहे 4 मीटर. मग या गोदामात 40 सेंटीमीटर बाजू असलेली घनाकृती जी खोकी आहे ती आपल्याला सांगायची आहे की जास्तीत जास्त किती मावणार आहे. मग इथे जे आपल्याला घनाकृती दिलेली आहे याच्यामध्ये किती खोकी मावणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मग त्याची आपण जी उकल आहे ती इथे करून घेतलेली आहे. बघा रचलेल्या खोक्यांचा गोदाम पूर्ण भरेल तेव्हा सर्व खोक्यांचे एकूण घनफळ जे आहे हे किती असणार आहे तर गोदामाच्या घनफळा एवढे असणार आहे. मग आपण इथे पाहू शकतो की गोदामाचे घनफळ आपण काढलेले आहे. ते बघा गोदामाची लांबी 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर, रुंदी आहे उंची 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर. मग गोदामाचे घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आपण इथे किमती भरलेल्या आहे 600 गुणिले 400 गुणिले 400. मग घन सेंटीमीटर. मग एका खोक्याचे जे घनफळ आहे बाजू घन आहे म्हणून 40चा वर्ग घन सेंटीमीटर. आता आपण इथे लिहिलेलं आहे की 1 सेंटीमीटर बरोबर किती 10 मिमी. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. मग 600 गुणिले 400 गुणिले 400 छेद घन असल्यामुळे 40 गुणिले 40 गुणिले 40 3 वेळा आपण इथे 40 घेतलेला आहे. आता याचा आपण गुणाकार केलेला आहे, किती आलेला आहे 1500. 1500 म्हणजेच त्या गोदामात जास्तीत जास्त 1500 खोकी मावतील. आता पुढील उदाहरण सुद्धा आपण इथे घेणार आहोत आणि त्या उदाहरणाद्वारे देखील आपण इष्टिका चिती जी आहे ती समजून घेणार आहोत. तर पहा आपलं जे पुढचं तिसरं उदाहरण आहे ते आपण इथे पाहणार आहोत की बर्फी तयार करण्यासाठी खवा व साखर यांचे वितळलेले 5 लिटर मिश्रण इष्टिका चिती आकाराच्या ट्रेमध्ये आलेला तो काठोकाठ भरतो. ट्रेची रुंदी 40 सेंटीमीटर व उंची सुद्धा दिलेली आहे 2.5 सेंटीमीटर. मग त्याची लांबी आपल्याला काढायची आहे. एका ट्रेमध्ये आपण काय केलेलं आहे बर्फी तयार करण्यासाठी आपण ते द्रावण भरायचं आहे आणि त्याची जी माहिती आहे म्हणजेच त्याची जी लांबी आहे आणि रुंदी आहे ते आपल्याला इथे दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला इथे रुंदी दिलेली आहे, त्याची आपल्याला लांबी ही काढायची आहे.
म्हणून पुढील उकल जे आहे ते आपण इथे करून घेतलेले आहे. ते इथे आपण पाहू शकतो की उदाहरण सोडवण्यासाठी आपण काय केलेलं आहे की ट्रेची जी धारकता आहे ते आहे 5 लिटर बरोबर 5000 घन सेंटीमीटर. म्हणजेच 1 लिटर बरोबर किती, तर 1000 घन सेंटीमीटर. म्हणून पायरी जी दुसरी आहे मिश्रणाचे जे घनफळ आहे ते आहे 5000 घन सेंटीमीटर. म्हणून आयताकृती ट्रेचे घनफळ आहे मिश्रणाचे घनफळ. मग ही झाली आपली पायरी तिसरी. मग लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची किती आलेली आहे, तर 5000 घन सेंटीमीटर एवढी आलेली आहे. मग लांबी गुणिले रुंदी ती माहीत आहे आपल्याला, म्हणून 40 गुणिले 2.5 बरोबर 5000 घन सेंटीमीटर आपण इथे घेतलेली आहे. ट्रेची लांबी 5000/100. त्याचा आपण भागाकार केलेला आहे. ट्रेची लांबी आपल्याला मिळालेली आहे 50 सेंटीमीटर. आता पुढचं उदाहरण देखील आपण घेणार आहोत. ते आहे एका इष्टिका चिते आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ इथे आपल्याला सांगितलेलं आहे. साबणाच्या वडीचं ते आहे 150 घन सेंटीमीटर. तिची जी लांबी आहे ती आहे 10 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 5 सेंटीमीटर. तर तिची जाडी जी आहे, त्या साबणाची जी जाडी आहे ती आपल्याला काढायची आहे. आपल्याला इथे तिची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, तिची जाडी काढायची आहे. म्हणून साबणाच्या वडीचे घनफळ किती आहे, 150 घन सेंटीमीटर एवढी साबणाची काय आहे, वडीचे घनफळ आहे. म्हणून लांबी बरोबर 10 सेंटीमीटर आणि रुंदी बी म्हणजेच 5 सेंटीमीटर. आता आपल्याला तिची काय काढायची आहे, जाडी काढायची आहे. म्हणून इष्टिका चिते आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ जे आहे ते आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. या सूत्रामध्ये आपल्याला किमती भरून घ्यायच्या आहेत, ज्या आपण इथे भरून घेतलेल्या आहे. 150 बरोबर 10 गुणिले 5 गुणिले जाडी. हे सूत्रामध्ये आपण किमती भरून घेतलेल्या आहे. म्हणून जाडी बरोबर 150/50. मग 5 1 5 5 3 15. मग जाडी बरोबर किती आलेले आहे, तर 3 सेंटीमीटर जाडी आलेली आहे. कुठली, तर साबणाच्या वडीची. आता पुढील उदाहरण सुद्धा आपण इथे घेणार आहोत आणि त्याद्वारे देखील आपण हा पाठ जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर आता इथे वृत्तचिती असे सांगितलेले आहे. आता इथे आपण पाहू शकतो इथे 3 प्रकारचे आपल्याला काय दिलेले आहेत, तर 3 प्रकारचे आपल्याला इथे वृत्तचिती कागद आपल्याला इथे एक कृती करायची आहे. आणि गुंडाळलेला जो कागद आहे म्हणजेच आपल्याला इथे एक कृती करायची आहे. ती कृती अशी आहे की वृत्तचिती आकाराचा डबा आपण इथे घेतलेला आहे. हा जो डबा आहे तो कसल्या आकाराचा आहे, तो वृत्तचिती आकाराचा आहे. आणि त्याच्या उंची एवढी रुंदी असलेला एक आयताकार कागद आपल्याला घ्यायचा आहे. आता सेम एवढंच मापाचा आपल्याला काय घ्यायचं आहे, तर कागद आपल्याला घ्यायचा आहे. मग तो डब्याभोवती आपल्याला कसा गुंडाळायचा आहे, तर वक्र पृष्ठभाग नेमका झाकला जाईल असा आपल्याला तो कागद ह्या डब्याभोवती गुंडाळायचा आहे, जो आपण इथे गुंडाळून घेतलेला आहे. तर बघा, आणि बाकीचा जो उरलेला भाग आहे तो कापून टाकायचा आहे. आपण इथे काय केलेलं आहे, एक कागद जो आहे तो घेतला. ह्या वृत्तचिती डब्याला जो आहे तो कागद आपण गुंडाळलेला आहे. आता तो कागद जो आहे आपल्याला तो कापायचा आहे. मग त्या कागदाचा जो आकार आहे बघा असा येणार आहे. वर्तुळाचा जो परिघ आहे बरोबर लांबी, अशा प्रकारचा तो कागद आपल्याला कापल्यानंतर मिळणार आहे. मग गुंडाळलेला कागद आपण उलगडलेला आहे आणि या आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच वृत्तचितीचा वक्राकार भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच वृत्तचितीचे काय, तर वक्र पृष्ठफळ, जे आपल्याला ह्या आकृतीद्वारे बघायला मिळालेला आहे की जो कागद आपण गुंडाळला होता तो आपण कापून तो अशा पद्धतीने आपल्याला मिळालेला आहे. तर आयताची लांबी म्हणजे वर्तुळाच्या तळाचा परिघ व आयताची रुंदी म्हणजे वृत्तचितीची उंची हे आपल्याला माहीत आहे. मग पुढील प्रमाणे आपण पाहू शकतो की वृत्तचितीचे जे वक्र पृष्ठफळ आहे ते आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग वृत्तचितीच्या तळाचा परिघ बरोबर गुणिले वृत्तचितीची उंची. आणि वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय येणार आहे, 2πr गुणिले उंची म्हणजे h बरोबर 2πrh हे आलेलं आहे. वृत्त चित्तीचे जे घनफळ आहे ते आपण इथे बघितलेलं आहे. आता बंदिस्त वृत्तचित्तीच्या तळाचे जे पृष्ठ आणि वरचे पृष्ठ वर्तुळाकार असते ते आहे बंदिस्त वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर वक्र पृष्ठफळ अधिक वरच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक तळाचे क्षेत्रफळ.
हे आपल्याला काढून घ्यायचे आहे. म्हणून वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर किती, तर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ अधिक 2 गुणिले वृत्त तळाचे काय आहे, तर क्षेत्रफळ आहे. आता इथे आपण बघू शकतो की 2πr(h) अधिक 2πr वर्ग हे आहे. मग 2πr कंसामध्ये h अधिक r. तर आता इथे आपण पाहू शकतो हे सूत्र जे आहे ते आपल्याला इथे मिळालेलं आहे. मग वरील सूत्र वापरून काही उदाहरणे आपल्याला सोडवायची आहे आणि ती उदाहरणे आहे ते जो पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे ते उदाहरण आहे की एका वृत्तचित्ती आकाराचा आपल्याला काय करायचं आहे, तर पाण्याच्या टाकीचा व्यास 1 मीटर आणि उंची जी आहे ती 2 मीटर आहे. मग टाकीला झाकण लावले आहे. झाकणासह टाकीला आतून व बाहेरून रंग आपल्याला लावायचा आहे. रंगाचा खर्च 80 रुपये प्रति चौरस मीटर आहे. तर टाकी रंगवण्यासाठी किती खर्च येईल आणि त्यासाठी आपल्याला पायची किंमत देखील दिलेली आहे, ती आहे 3.14. या किमतीचा आधार घेऊन, सूत्राचा आधार घेऊन आपल्याला हे जे उदाहरण आहे त्याची उकल जी आहे ते आपल्याला इथे करून घ्यायची आहे, जे आपण इथे केलेली आहे. तर आपण इथे पाहू शकतो की ही जी उकल आहे ती आपण कशी केलेली आहे, टाकीला आतून व बाहेरून रंग लावायचा आहे. म्हणजे रंग लावण्याच्या भागाचे जे क्षेत्रफळ आहे हे टाकीच्या एकूण बाह्य पृष्ठफळाचं कसं आहे, तर ते दुप्पट आहे. म्हणून वृत्तचित्तीच्या तळाचा व्यास बरोबर किती, तर 1 मीटर. म्हणून त्रिज्या 0.5 मीटर आणि वृत्तचित्तीची उंची किती आहे, 2 मीटर आहे. म्हणून वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr कंसामध्ये h अधिक r कंस पूर्ण. आता 2 गुणिले 3.14 आपण इथे सूत्रामध्ये किमती टाकलेल्या आहे, गुणिले 0.5 कंसामध्ये 2.0 अधिक 0.5 कंस पूर्ण. आता हे आपण जसे आहे तसे इथे घेतलेले आहे. 2 गुणिले 3.14 गुणिले 0.5 याची आपण बेरीज केलेली आहे, ती आलेली आहे 2.5. याचा गुणाकार आपल्याला आलेला आहे 7.85 चौरस सेंटीमीटर. हा आपला गुणाकार त्याचा आलेला आहे 7.85. आता इथे बघू शकतो रंग देण्याच्या भागाचे जे क्षेत्रफळ आहे ते आहे 2 गुणिले 7.85 बरोबर 15.70 चौरस मीटर. हे आपलं काय आलेलं आहे, याचा गुणाकार आलेला आहे 15.70 चौरस मीटर. मग टाकीला रंग देण्याचा एकूण खर्च बरोबर 15.70 गुणिले 80. मग किती आलेला आहे तो, तर 1256 रुपये एवढा आलेला आहे. बघा आपण 15.70 गुणिले 80 केलेलं आहे. उत्तर आलेलं आहे आपलं 1256 रुपये एवढा काय होणार आहे, तर टाकीला रंग देण्याचा जो खर्च आहे तो होणार आहे. आता जे पुढील उदाहरण आहे त्याद्वारे आपण देखील काय करणार आहोत, तर जे पुढील उदाहरण आहे ते देखील आपण समजून घेणार आहोत. तर बघा, जस्ताच्या एका आयताकार पत्राची जी लांबी आहे ती आहे 3.3 मीटर व रुंदी आहे 3 मीटर. मग या पत्रापासून 3.5 सेंटीमीटर त्रिज्याच्या आणि 30 सेंटीमीटर लांबीच्या जास्तीत जास्त किती नळ्या तयार करता येतील, तर आयताकार पत्राचे जे क्षेत्रफळ आहे ते आहे लांबी गुणिले रुंदी, जे आपण इथे घेतलेलं आहे. आता लांबी आहे 3.3 गुणिले रुंदी आहे 3 चौरस मीटर. मग याचा गुणाकार आलेला आहे 330 गुणिले 300 चौरस सेंटीमीटर हे घेतलेलं आपण आहे. मग एका नळीची लांबी म्हणजेच वृत्तचित्तीची उंची बरोबर h किती आहे, ती 30 सेंटीमीटर जी उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली. आपण इथे पाहू शकतो की नळीची त्रिज्या बरोबर वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या किती आहे, ती r बरोबर 3.5 सेंटीमीटर ही त्रिज्या आहे. एक नळी तयार करण्यासाठी लागलेला जो पत्रा आहे तो एका नळीचे वक्र पृष्ठफळ म्हणजेच ते जे वक्रपृष्ठ आहे ते आहे 2πr(h). आता ह्या सूत्रामध्ये आपण किमती टाकलेल्या आहे, त्या आलेल्या आहे 2 गुणिले 22/7 गुणिले 35 गुणिले 7 गुणिले 30/1. त्यानंतर आपण त्याचा गुणाकार केलेला आहे. आता तो जो गुणाकार आहे तो आपण करून घेतलेला आहे, तो आलेला आहे 2 गुणिले 22 गुणिले 15 आणि याचा जो गुणाकार आहे तो आलेला आहे 660 चौरस सेंटीमीटर. हा त्याचा गुणाकार आलेला आहे. आता पत्रापासून तयार झालेल्या ज्या नळ्या आहेत त्या किती आहेत, पत्र्याचे क्षेत्रफळ छेद एका नळीचे वक्रपृष्ठफळ. मग जे आपण काढून घेतलेलं होतं 330 गुणिले 300 छेद 660 याचा आपण
गुणाकार करून घेतला आणि याले भागितलं तर किती आलेले आहेत, तर 150 हे आलेले आहेत. तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे की लांबीच्या जास्तीत जास्त किती नळ्या तयार करता येतील, तर आपल्याला 30 सेंटीमीटर लांबीच्या 150 नळ्या ज्या आहेत ते तयार करता येणार आहे. आता पुढील सुद्धा उदाहरणं आपण घेणार आहोत आणि त्याद्वारे देखील आपण हे जे उदाहरण आहे ते आपण सोडवणार आहोत. बघा, दोन्ही बाजू बंद असलेल्या 50 सेंटीमीटर व्यास व 45 सेंटीमीटर उंचीच्या पिंपाचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचे आहे आणि जी पायची किंमत आहे ती 3.14 ही आपल्याला दिलेली आहे. मग याचे उकल जे आहे ते आपण करून घेतलेले आहे. बघा, वर्तुळाचा व्यास बरोबर 50 सेंटीमीटर जो आपल्याला इथे दिलेला आहे आणि त्रिज्या देखील आपल्याला दिलेली आहे 25 सेंटीमीटर आणि उंची जी आहे ती दिलेली आहे इथे आपल्याला 45 सेंटीमीटर उंची दिलेली आहे. व पिंपाच्या दोन्ही बाजू बंद असल्यामुळे वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग पिंपाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय r कंसामध्ये h गुणिले r. आता या सूत्रामध्ये आपल्याला काय करायचे आहे, तर किमती टाकून घ्यायच्या आहेत. म्हणून 2 गुणिले 3.14 गुणिले 25 कंसामध्ये 45 अधिक 25. आता बरोबर 2 गुणिले 3.14 गुणिले 25 आणि याचं आपण काय केलेले आहे, बेरीज केलेली आहे. ते आलेली आहे 2 गुणिले 314 छेद 100 गुणिले 25 कंसामध्ये 70. मग 314 गुणिले 35 त्याचा गुणाकार जो आहे तो आपण इथे करून घेतलेला आहे आणि त्याचा गुणाकार आलेला आहे 10,990 चौरस सेंटीमीटर. पुढचं देखील आपण इथे उदाहरण घेणार आहोत आणि ते असं आहे, एका वृत्तचित्तीचे पृष्ठफळ जे आहे ते 660 चौरस सेंटीमीटर व उंची दिलेली आहे 21 सेंटीमीटर आणि तिची त्रिज्या व तळाचे क्षेत्रफळ जे आहे ते आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे. आपण उकल देखील करून घेतलेले आहे. तर त्याचे जे उकल आहे ते बघा असे आहे, वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 660 चौरस मीटर, मग उंची आहे 21 सेंटीमीटर, वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय r h. मग 660 आपण इथे काय केलेलं आहे, सूत्रानुसार किमती टाकून घेतलेला आहे. 660 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले r गुणिले 21. मग r बरोबर 660 छेद 2 गुणिले 66. हे आपण काय केलेलं आहे, किमती टाकून घेतलेल्या आहे. आणि आता त्याचा जो गुणाकार आहे तो आलेला आहे r बरोबर 5 सेंटीमीटर. हा त्रिज्या जी आहे ते आपली आलेली आहे. मग तळाचे क्षेत्रफळ बरोबर किती, पाय r वर्ग. आता पायची किंमत आपल्याला माहिती आहे म्हणून 22/7 गुणिले r किती आहे, तर 25 आहे. मग त्याचा जो गुणाकार आहे तो आपण करून घेतलेला आहे 550/7. 7ने 550ला आपण भागितलेला आहे 78.5 चौरस सेंटीमीटर. हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढील देखील उदाहरण जे आहे ते आपण इथे पाहणार आहोत आणि ते देखील आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत. पहा मुलांनो, आपण इथे 4 जे एक्झाम्पल आहे ते आपण घेतले होते. आता वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीत किती पाणी मावते हे काढण्यासाठी त्या टाकीचे जे घनफळ आहे ते आपल्याला काढावे लागणार आहे. म्हणून कोणत्याही चित्तीचे घनफळ बरोबर तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. म्हणून वृत्तचित्तीचे तळ हा वृत्ताकार असतो, वर्तुळाकार असतो. वृत्तचित्तीचे घनफळ काय आहे आपल्याला माहीत आहे. वृत्तचित्तीचे जे घनफळ आहे ते आहे पाय r वर्ग h. हे आहे वृत्तचित्तीचे घनफळ पाय r वर्ग h. मग आता हे घनफळ आपण बघितलेलं आहे आणि त्यावर आपण काही उदाहरणे जे आहे ते आपण सूत्रानुसार सोडवणार आहोत. पहिले जे आपले उदाहरण आहे ते आहे, एका वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे ते आहे 5 सेंटीमीटर असून तिची उंची देखील दिलेली आहे 10 सेंटीमीटर आहे. मग वृत्तचित्तीचे घनफळ आपल्याला काढायचे आहे. पायची किंमत इथे दिलेली आहे 3.14. तिची उकल जी आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे. तर पहा, आपण अशी उकल केलेली आहे की वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या r बरोबर 5 सेंटीमीटर आणि उंची h बरोबर 10 सेंटीमीटर आपल्याला उदाहरणामध्ये ती दिलेली आहे. मग इथे आपल्याला वृत्तचित्तीचे जे घनफळ आहे ते आहे पाय r वर्ग h. हे वृत्तचित्तीचे घनफळ आहे. म्हणून पायची किंमत 3.14 गुणिले r 5 चा वर्ग गुणिले h ची किंमत आहे 10. मग 3.14 गुणिले 5 5 25 गुणिले 10. याचा गुणाकार आपण केलेला आहे तो आलेला आहे 785 घन सेंटीमीटर. म्हणजे 785 घन सेंटीमीटर एवढं त्याचा गुणाकार आलेला आहे.
तर दुसरं जे उदाहरण आहे ते देखील आपण घेणार आहोत की एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाची उंची ही 56 सेंटीमीटर आहे, तर त्या पिंपाची धारकता आहे 70.4 लिटर. तर त्या पिंपाची त्रिज्या आपल्याला काढायची आहे आणि पायाची जी किंमत आहे ते आपल्याला इथे दिलेली आहे 3.14. उकल आपण इथे करून घेतलेली आहे आणि ती उकल अशी आहे की आपल्याला माहिती आहे पायाची किंमत किती आहे आणि वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या म्हणजेच आर ही त्रिज्या आपण मानलेली आहे. मग पिंपाची धारकता बरोबर पिंपाचे घनफळ आपल्याला ते काढून घ्यायचे आहे. मग 70.4 गुणिले 1000 घन सेंटीमीटर. मग याचा जो गुणाकार आहे तो आपण इथे केलेला आहे, तो आलेला आहे 704 गुणिले 100 घन सेंटीमीटर. मग याचा गुणाकार केलेला आहे 1 लिटर बरोबर किती आलेला आहे, तर 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. म्हणून 70.4 लिटर बरोबर 70,400 मिलीलिटर त्याचा गुणाकार आपण इथे करून घेतलेला आहे. तर पिंपाचे जे घनफळ आहे ते आहे पाय वर्ग एच बरोबर किती आलेलं आहे 70,400 एवढं त्याचं घनफळ आलेलं आहे. कशाचं? पिंपाचे घनफळ. आणि मग आर वर्ग बरोबर 70,400 छेद पाय एच. आता त्यानुसार आपण किमती टाकून घेतलेला आहे. आर वर्ग बरोबर 70,400 गुणिले 7 छेद 22 गुणिले 56. मग आर वर्ग बरोबर किती 70,400 छेद 22 गुणिले 8. आता 22 गुणिले 8चा आपण काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे, म्हणजेच 8,800 छेद 22 बरोबर किती आलेले आहे, तर 400 आलेले आहे. म्हणजेच आर बरोबर किती आलेले आहे, तर आर बरोबर 20 आलेले आहे. मग पिंपाची जी त्रिज्या आहे ती पिंपाची त्रिज्या आपण 20 सेंटीमीटर एवढी आपण पिंपाची जी त्रिज्या आहे ते आपण काढून घेतलेली आहे. पुढील देखील काही उदाहरणे आहेत ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. तांब्याच्या भरीव वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे, ती आहे 4.2 सेंटीमीटर. तिची उंची आहे 16 सेंटीमीटर आणि ती वितळून 1.4 सेंटीमीटर व्यास व 0.2 सेंटीमीटर जाडी असलेल्या किती चकत्या तयार करता येईल, तर त्याची जी उकल आहे ती आपण इथे करून घेतलेली आहे. बघा, वृत्तचित्तीच्या तळाची जी त्रिज्या आहे ती आर बरोबर 4.2 सेंटीमीटर उदाहरणामध्ये दिलेली आहे. उंची एच बरोबर 16 सेंटीमीटर ती देखील दिलेली आहे आणि वृत्तचित्तीचे जे घनफळ आहे ते आहे पाय आर वर्ग एच. मग पाय गुणिले 4.2 गुणिले 4.2 गुणिले 16.0 आपण इथे किमती भरलेल्या आहेत. मग चकतीच्या तळाची त्रिज्या 1.4 भागिले 2 बरोबर किती आलेले आहे 0.7 सेंटीमीटर आलेला आहे. हे आहे चकतीच्या तळाची त्रिज्या जी 0.7 सेंटीमीटर आलेली आहे. मग चकतीची जाडी आहे वृत्तचित्तीची उंची 0.2 सेंटीमीटर. ही आहे वृत्तचित्तीची उंची आणि चकतीचे जे घनफळ आहे ते आहे पाय आर वर्ग एच. हे आहे चकतीचे घनफळ. मग पाय गुणिले 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.2 त्याचा जो गुणाकार आहे तो आता आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. म्हणून आपण तो गुणाकार केलेला आहे. वितळलेल्या वृत्तचित्तीपासून n चकत्या तयार होतील असे आपण मानू. किती चकत्या? तर n चकत्या ह्या तयार होतील म्हणून आपण ते मानूया. म्हणून n गुणिले एका चकतीचे घनफळ बरोबर वृत्तचित्तीचे घनफळ. आता n बरोबर वृत्तचित्तीचे घनफळ छेद एका चकतीचे घनफळ हे आपल्याला इथे करून घ्यायचे आहे. तर बघा, पाय आर वर्ग एच छेद पाय वर्ग एच. मग आता त्याच्या किमती आपल्याला माहीत आहे. आर वर्ग एच छेद आर एच आर वर्ग एच हे आपण इथे मांडून घेतलेलं आहे. आता 4.2 गुणिले 4.2 गुणिले 16 छेद 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.2. आता याचा आपण गुणाकार आणि छेद म्हणजेच त्याला भागणार सुद्धा आहोत. म्हणून इथे आपण घेतलेला आहे 42 गुणिले 42 गुणिले 160 आणि छेदामध्ये आलेलं आहे 7 गुणिले 7 गुणिले 2 हे छेदस्थानी आपले आलेले आहेत. तर आता इथे 6 गुणिले 6 गुणिले 6 किती आलेले आहेत, तर 6 गुणिले 6 गुणिले 80 इथे आलेले आहे. त्याचा गुणाकार आलेला आहे 2880 एवढा त्याचा गुणाकार आलेला आहे. म्हणजे 2880 चकत्या तयार होतील. किती चकत्या तयार होतील, तर 2880 चकत्या तयार होणार आहेत. पुढील देखील एक्झाम्पल आपण घेणार आहोत ते आहे तांब्याच्या वृत्तचित्ती आकाराच्या एका हौदाच्या आतील व्यास जो आहे तो आहे 1
1.6 मीटर असून त्याची जी खोली आहे ती आहे 0.7 मीटर आहे. तर त्या हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल हे आपल्याला सांगायचं आहे आणि त्याचे उकल जे आहे ते आपण इथे करून घेतलेले आहे. ते आहे वृत्तचिती आकाराच्या हौदाचा आतील व्यास जो आहे तो 1.6 मीटर आहे आणि त्याची त्रिज्या जी आहे ती आहे 0.8 मीटर जे आपल्याला इथे दिलेली आहे. आता त्याची खोली आहे 0.7 मीटर. मग हौदाचे घनफळ आहे पाय आर वर्ग एच. हे कशाचे घनफळ आहे? हौदाचे घनफळ. मग 22/7 गुणिले 0.8 गुणिले 0.8 गुणिले 0.7. तर याचा गुणाकार आपण इथे करून घेतलेला आहे आणि त्याचा भागाकार देखील आपण इथे करून घेतलेला आहे. म्हणून 22 गुणिले 0.64 गुणिले 0.1 हे आपला गुणाकार आलेला आहे. आता याचा ह्या संपूर्ण संख्येचा गुणाकार आलेला आहे 1.408 घन सेंटीमीटर. हा आपला काय आलेला आहे? तर एक घमी म्हणजे घन मीटर बरोबर 1000 लिटर. तर 1.408 गुणिले 1000 किती होणार आहे बघा? तर 1408 लिटर पाणी हौदात मावेल. किती मावणार आहे? तर 1408 लिटर पाणी जे आहे ते हौदामध्ये मावणार आहे. पुढचं जे सूत्र आहे आयलरचे सूत्र ते आपण अभ्यासणार आहोत. बघा आयलरचे जे सूत्र आहे ते आहे पृष्ठ F, शिरोबिंदू V आणि कडा E असलेल्या घनाकृती संबंधी एक मनोरंजक सूत्र. खूप लहान वयात लिओनार्ड आयलर या थोर गणित शास्त्रज्ञाने म्हणजे हा जो गणिताचा संशोधक आहे त्याने, याचं नाव आहे लिओनार्ड आयलर, याने काय केलेलं आहे तर याने एक सूत्र मांडलेलं आहे घनाकृती संबंधी जे आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा घनाकृतीचा जो कडा आहे व पृष्ठे मोजून आणि V प्लस म्हणजे अधिक F बरोबर E अधिक 2 हे आयलरचे काय आहे सूत्र पडताळून आपण पाहणार आहोत. तर बघा नाव, घन हे आहे आकार, हा आहे त्याचा घन, पृष्ठ आहे F आणि ते आहेत 6, शिरोबिंदू V आणि ते आहेत 8. त्यानंतर कडा आहे E, कडा आहेत किती तर 12. मग इष्टिकाचिती आपण पाहणार आहोत. हे आहे इष्टिकाचितीचे आकृती. मग इथे त्याचे पृष्ठ आहे 6, शिरोबिंदू जे आहेत ते आहेत 8 आणि कडा ज्या आहेत त्या असणार आहेत 12. आता जो पुढचा आपला रकाना आहे तो आहे त्रिकोणी चित्ती. आता इथे त्रिकोणी चित्तीची जी आकृती आहे ते आपण इथे पाहू शकतो. मग इथे पृष्ठ आहे 5, जे शिरोबिंदू आहे ते आहे 6 आणि जी कडा आहे ती आहे 9. म्हणजेच इथे आयलरचे जे सूत्र आहे त्यानुसार इथे आपल्याला माहिती दाखवण्यात आलेली आहे. आता त्रिकोणाची सूची आपण इथे पाहत आहोत. हा आहे त्रिकोणाचा आकार, पृष्ठे आहेत 4, शिरोबिंदू जो आहे तो आहे 5 आणि कडा किती आहेत तर त्याच्या कडा आपल्याला सांगितलेले आहे 6. आता पुढचं आहे पंचकोनी सूची. हे आहे पंचकोनी सूची. आता त्याचे जे पृष्ठ आहे ते आहे 6, शिरोबिंदू जे आहेत ते आपल्याला सांगितले आहेत 6 आणि कडा त्याच्या आहेत तर कडा आहे त्याच्या 10. आता आहे षटकोनी चित्ती. हा आपण इथे पाहू शकतो. हा आहे षटकोनी चित्ती. त्याचे जे पृष्ठ आहे ते आहेत 8, त्याचे जे शिरोबिंदू आहे ते आहेत 12 आणि त्याच्या ज्या कडा आहेत त्या आहेत 18. तर मुलांना अशा प्रकारच्या आयलरचे जे सूत्र आहे आपण या सारणीद्वारे समजून घेतलेलं आहे. तर पहा मुलांना आता आपण या पाठामध्ये काय काय शिकलेलो आहोत. तर या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत घनाकृतीच्या घनफळाच्या, पृष्ठफळाच्या व वक्र पृष्ठफळाचा जो सूत्रांचा अभ्यास आहे तो आपण या पाठामध्ये केलेला आहे. तसेच सूत्रे आपण लक्षात ठेवलेली आहेत. तर जे काही सूत्रे आपण या पाठामध्ये बघितलेली आहेत त्याच सूत्राच्या आधारे आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील गणिताचे ते सगळे प्रश्न आपण इथे सोडवून दाखवलेले आहे. तर बघा मुलांना इथे या पाठामध्ये घनाकृतीचा, घनफळांचा तसेच पृष्ठफळांचा व वक्र पृष्ठफळांचा सूत्रांचा अभ्यास आपण केलेला आहे आणि ते सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर पहा अशा प्रकारे आपलं जे प्रकरण आहे 16वं प्रकरण पृष्ठफळ व घनफळ हे जे आपलं 16वं प्रकरण आहे त्याचा अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत त्याचा सराव.